नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांती ह्या सुवासिनी महिलांसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. मकर संक्रांतीचं हळदी कुंकू म्हणजे महिलांसाठी त्यातूनही अजून आनंदाचा विषय आहे. तर हळदी कुंकासाठी महिला खूप अगोदरपासूनच डोक्यामध्ये विचार करत असतात की काय घ्यावं वाण, कोणतं वाण द्यावं, मी या वर्षी काहीतरी वेगळं सर्वात बेस्ट असं वाण देऊ, काही असं खूप साऱ्या प्रकारे विचार करत असतात. कोणती साडी, आता यावर्षी तर आपल्याला पिवळा कलर घालायचा नाही आहे संक्रांतीच्या दिवशी आणि पिवळ्या कलरच्या बांगड्या पण नाही घालायच्या, पण आपण इतर कलरच्या साड्या घालू शकतो आणि आवर्जून ब्लॅक कलरची साडी या संक्रांतीला आपण घालू शकतो. इतर सणांना आपण ब्लॅक कलर नाही घालत आहे, पण यावर्षी आपण संक्रांतीच्या दिवशी ब्लॅक कलर घालू शकतो. आणि पहिल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे सकाळी. पण वाणाबद्दल आपण बोलत आहोत की वाण कोणते द्यावे. यावर्षी आपण हळदी कुंकवाला कोणतं वाण देऊन आपण हळदी कुंकू करायचं आहे आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या वाण म्हणून द्यायच्या नाही आहेत. हे पहा, संक्रांतीचा सण हा दान करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपले जे पितृ असतात त्यांच्या नावाने आपण काही दान केल्या गोष्टी आणि त्यातल्या त्यात गरजू व्यक्तींना दान केल्याने आपल्याला ते पितृदोष कमी होत असतो आपल्यावरचा जो, त्यामुळे आपले पितृ खुश होत असतात. तर आपण दान असे करायचे की जे गरजूंना उपयोगाला येईल. म्हणजे खूप गरीब लोक आहेत तर त्यांना आपण एक शिदा म्हणजे किराणा काय अन्नधान्याचं दान करू शकतो, किंवा थंडीचे दिवस आहेत तरी ब्लँकेट, शॉल अशा वस्तू दान करू शकतो. पण ते नवीन असावं, जुन्या वस्तू घरातल्या द्यायच्या नाही आहेत. आपल्याला संक्रांतीच्या निमित्ताने नवीन गोष्टी द्यायच्या आहेत. ते दान केल्याने आपल्याला पुण्य मिळतं. पण आपलं एक सुवासिनींना बोलवून जे हळदी कुंकू करत असतो, तर ते करताना आपण कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कुठल्या वस्तू दान केल्या पाहिजेत. आता प्रत्येकाला महागाच्याच वस्तू घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. प्रत्येकाने आपल्याला जे गोष्टी आपण घेऊ शकतो त्या घ्यायच्या आणि इतरांचं पाहून की मी तिच्यापेक्षा महागाची घेऊ का, ती नाही दिली मग मी कुठली देऊ, असं दडपण तर बिलकुल घ्यायचं नाही आहे. आणि हळदी कुंकाला गेलेल्या महिलांनी पण जी गोष्ट आपल्याला वाण म्हणून दिलेली आहे ती प्रेमानं दिलेली असते, त्यामुळे त्याच्याबद्दलही आपण काही बोलायचं नसतं. आपल्याला ते ज्यांनी दिलं ते आनंदाने घ्यायचं असतं. ते 2 रुपयाचं असो की 100 रुपयाचं असतो, ती आनंदानं प्रेमानं दिलेली वस्तू असते, त्यामुळे त्याबद्दल आपुलकी दाखवायची असते. तर आता कोणत्या गोष्टी दान करू नयेत संक्रांतीच्या हळदी कुंकाला, तर आपल्याला प्लॅस्टिकच्या कुठल्याही वस्तू द्यायच्या नसतात. प्लॅस्टिकच्या वस्तू देऊ नयेत असं म्हणतात. मग प्लॅस्टिकचे डब्बे, आता बाजारामध्ये ना खूप साऱ्या वस्तू ह्या प्लॅस्टिकच्याच येतात. मग बायका विचार करतात आता विकायला तर एवढे आले तर काय घ्यावं. मग डब्बे घे किंवा काही चमचे घे किंवा काही प्लेट घे प्लॅस्टिकच्या, तर त्या प्लॅस्टिकच्या वस्तू द्यायच्या नसतात हळदी कुंकाला दान म्हणून, वाण म्हणून लुटायला. तर आपण त्या प्लॅस्टिकच्या वस्तू घेऊ नयेत. दुसऱ्या गोष्टी आहेत की लोखंडाच्या वस्तू, तर लोखंडाच्या वस्तू पण घ्यायच्या नाही आहेत. आणि धारदार वस्तू, चाकू म्हणा किंवा आपण ते बटाटा सोलायचं असतं ते पण नाही घ्यायचं. असं खूप साऱ्या अशा वस्तू आहेत ज्या धारदार वस्तू घ्यायच्या नाही आहेत, लोखंडाच्या वस्तू घ्यायच्या नाही आहेत, त्या दान करू नयेत. तर दान करताना आपण अशी वस्तू दान करावी जी सुवासिनींना उपयोगाला येईल. म्हणजे आपण सुवासिनीसाठी मेहंदी कोन, नेल पेंट देऊ शकता, या अशा गोष्टी देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण छोटे छोटे तेलाचे बॉटल वगैरे पॅराशूटचे वगैरे असे देतो, तर ते तेल पण देऊ नये असं म्हणतात. इतरांना दान करू नये तेलाचं पण आपण, त्यामुळे तेल पण एक वर्ज्य आहे. या 3 गोष्टीचं दान आपल्याला करायचं नाही आहे. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण देऊ शकतो वाण म्हणून. तर आपण सगळ्यात बेस्ट तर आपण तुळशीचं रोपंही देऊ शकतो सुवासिनींना. म्हणजे तुळशीचं रोप नाही तर कुठलंही झाड देऊ शकता, छोटंसं रोपटं असं. ते किती छान आहे बघा, नैसर्गिक म्हणजे एवढं वातावरण छान करणारी गोष्ट आहे ती. त्यामुळे तुळशीचं रोप देऊ शकता किंवा इतर कुठलं झाड देऊ शकता. नाही तर मग घरातल्या वस्तू द्यायच्या असतील ठीक आहे, पण सुवासिनींना उपयोगाला येणार आहे, जसं की रुमाल आहे म्हणा, मेहंदी कोण आहे म्हणा, बांगड्या आहेत म्हणा, नेल पेंट आहे, वॅसलिनची डब्बी देऊ शकता. अशा खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या सुवासिनी स्वतः उपयोग करू शकतात त्याचा. त्यामुळे अशा वस्तू ज्या की ती 5 रुपयाची असो की 100 रुपयाची असो, पण त्यांना त्याचा उपयोग होईल, ती वाया जाणार नाही, इथं तिथं पडून राहणार नाही. वाण देताना अशी वस्तू द्यायची की तिची उपयोगच होईल. तुम्ही अगरबत्ती पण देऊ शकता, धूप पॉकेट पण देऊ शकता जे देवाला उपयोगाला येऊ शकते. किंवा आणि पोथी वगैरे कोणी देतं, पण पोथी जर द्यायची असेल तुम्हाला कुठल्या देवाची, तर ती समोरची वाचणारी व्यक्ती असेल तरच द्या, नाहीतर नका देऊ.
छोटी वस्तू द्या, पण ती महिलांना उपयोगी येणारी वस्तू द्या आणि एकमेकींना तिळगुळ देऊन आनंद साजरा करा. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.